श्री स्वामी समर्थ. संकट येण्यापूर्वी स्वामी समर्थ देतात हे 11 संकेत. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, मागील भागात आपण पहिले 3 संकेत पाहिले. पण लक्षात ठेवा, प्रत्येक घटना ही संकटाची सूचना असते असे नाही. श्रद्धेनुसार जीवनात काही प्रसंग आपल्याला थांबून विचार करण्याची संधी देतात. विवेक, प्रार्थना आणि आत्मपरीक्षण याची साथ असेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. चला आता आपण पुढील संकेत समजून घेऊया. संकेत 4. वारंवार एकाच प्रकारच्या चुका होणे. काही लोकांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा घडते. नोकरी मिळते पण टिकत नाही. नातेसंबंध जुळतात पण वारंवार तुटतात. व्यवसाय सुरू होतो पण तोच तोटा पुन्हा होतो. अशा वेळी अनेक जण म्हणतात, माझे नशीबच खराब आहे. पण थांबून विचार करा, कदाचित जीवन तुम्हाला एकच धडा पुन्हा शिकवत आहे. जर आपण धडा शिकलो नाही तर परिस्थिती पुन्हा समोर येऊ शकते. म्हणून स्वतःला विचारा, मी यातून काय शिकलो? माझ्या निर्णयात काय बदल करायला हवा? मी माझ्या चुका मान्य करतो का? श्रद्धा म्हणजे फक्त प्रार्थना नव्हे, स्वतःला सुधारण्याची तयारी आहे. संकेत क्रमांक 5. अचानक सत्संग, नामस्मरण किंवा चांगल्या विचारांकडे ओढ वाढणे. अनेक भक्त सांगतात की आयुष्यात कठीण काळ सुरू होण्यापूर्वी त्यांना देवाचे नाम ऐकावेसे वाटते, मंदिरात जावेसे वाटते किंवा आध्यात्मिक ग्रंथ वाचण्याची इच्छा होते. याचा अर्थ संकट नक्की येणारच असा नाही, पण मनाला स्थिरतेची गरज भासत असते. कदाचित तुमचे अंतर्मन तुम्हाला सांगत असते, आता स्वतःला मजबूत करण्याची वेळ आली आहे. स्वामी समर्थांचे नामस्मरण हे भीती पसरवण्यासाठी नाही, तर धैर्य वाढवण्यासाठी आहे. संकेत क्रमांक 6. योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटणे. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीचे एक वाक्य आयुष्य बदलून टाकते. कधी मित्राचा साधा सल्ला मोठी चूक टाळतो. कधी एखादे पुस्तक, प्रवचन किंवा विचार योग्य वेळी समोर येतो. अनेक भक्त अशा अनुभवांना स्वामींची कृपा मानतात, परंतु त्या मार्गदर्शनाकडे लक्ष देणे आणि विवेकाने निर्णय घेणे हे आपल्या हातात असते. देव मार्ग दाखवू शकतो, चालायची मात्र आपल्याला असते. मित्रांनो, आज आपण 3 महत्त्वाचे संकेत समजून घेतले. वारंवार ती चूक होणे, नामस्मरणाकडे ओढ वाढणे, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे. हे संकेत घाबरण्यासाठी नाही, ते जागरूक होण्यासाठी आहेत. पुढील भागात आपण उरलेले संकेत पाहू आणि त्यातून श्रद्धा, विवेक आणि चांगल्या कर्माचे महत्त्व अधिक सखोल समजून घेऊ. श्री स्वामी समर्थ. पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.